आणि आता बातम्या पाहूया सविस्तररित्या। नागपूर हिंसाचारानंतर प्रमुख आंदोलकाला अटक करण्यात आलेली आहे। फहीम शहीम शेखला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। फहीम शहीम खान हा अल्पसंख्याक डेमोक्रेटिक पार्टीचा नागपूरचा अध्यक्ष आहे। विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनानंतर मुस्लिम संघटनांनी आंदोलन केलं होतं, त्यामध्ये फहीम शहीम शेख याचा त्या आंदोलनामध्ये सहभाग होता। फहीम शहीम शेख हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा नागपूरचा अध्यक्ष आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। हितेश, ज्याच्यामुळे ही दंगल घडली होती, जो मोरक्या होता त्याला आता पोलिसांकडे पकडण्यात आलेला आहे, अधिकचा तपशील बघितलं गेलं तर ज्यांनी जी दंगल घडवून आलेली आहे नागपूरमध्ये, त्या अगोदरची आपण जर पार्श्वभूमी बघावी तर त्यामध्ये जी आहे सोमवारी जे आहे सकाळच्या वेळी बजरंग दलातर्फे जे आहे आंदोलन जे इथे करण्यात आलं होतं, औरंगजेबच्या जी कबर आहे त्या विरोधात जे आहे ते हटवण्याच्या करता जे आंदोलन नागपूरमध्ये करण्यात आलं, त्यानंतर जे काही घडलेलं आहे त्यानंतर दुपारी 2च्या दरम्यान जे आहे काही मुस्लिम बांधव जे आहे ते एकत्रित जमा झाले होते। त्या मुस्लिम बांधवांना म्हणजे 50 ते 60 मुस्लिम बांधवांना जमा करणारा जो आहे हा फहीम शहीम खान जो आहे हा मायनॉरिटी डेमोक्रेसी पार्टीचा जो अध्यक्ष आहे, यांनी जो आहे हा जमाव घडवून आणलेला होता। मात्र त्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता ही दंगल घडलेली आहे। आता संशय केला जाऊ शकतो की ही दंगल त्यांनी घडवून आणली असावी, मात्र जोपर्यंत चौकशीचा भाग आता सुरू आहे तोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत मेन कोण आहे हे सांगणं हे नक्कीच आपल्याला काही काळ विश्रांती करावं लागेल या विषयाकरता मोकळं। फहीम शहीम खान जो आहे हा सध्या जो आहे मायनॉरिटी डेमोक्रेसी पार्टीचा जो अध्यक्ष आहे, त्यांनी 2019 मध्ये जी आहे निवडणूक नागपूरमधून निवडणूक देखील लढवली होती। मात्र आता जे आहे याच्यावर गुन्हा दाखल होताना आपण पाहत आहोत आणि ज्या पद्धतीने जी काही दंगल घडवण्यात आलेली आहे त्यामध्ये याचा मेन हात आहे का हे बघणं देखील महत्वाचं ठरेल। अर्थात हितेश, मात्र यापूर्वीची काही हिस्ट्री आहे का फहीम शहीम खानची? नक्कीच या अगोदर त्याच्या विरोधात किती गुन्हे दाखल आहेत याची माहिती अजूनपर्यंत आपल्याला FIR मध्ये त्यात मेन्शन नसल्यामुळे आपण त्याबद्दल नक्की काय ते सांगू शकणार नाही। मात्र याची जी चौकशी सध्या चालू आहे त्या चौकशी दरम्यान काय काय खुलासे बाहेर येतात ते पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल। अगदीच या सगळ्या घटनांकडे आपलं लक्ष असेलच हितेश। तुर्तास धन्यवाद।